नमस्कार मित्रांनो. तर आज निफ्टीमध्ये किंवा सेन्सेक्समध्ये जसं आपण काल बोललो की थोडीशी बुलिश मुवमेंट आलेली आहे आणि यामध्ये अजून एक काय झालेलं आहे निफ्टीमध्ये तुम्ही पाहू शकता. इथे एक ड्रॅगन फ्लाय डोजी पॅटर्न बनला आणि त्याचा हाय ब्रेक होऊन ती कॅन्डल वर क्लोज झालेली आहे, म्हणजे हाय ब्रेक होऊन तो सस्टेन झालेला आहे. पण यामध्ये तुम्ही पाहू शकता की या लेवलला इथे इथे एक रेजिस्टन्स आहे 25,440 आणि मार्केटने आज तोच रेजिस्टन्स घेऊन त्याच्या खालीच क्लोजिंग दिली. मग आता आपल्याला येणाऱ्या टाइम मध्ये काय करायचंय, तर 25,440 उद्या समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर आपल्याला काय करायचंय, 25,440 चा हाय ब्रेक झाल्यानंतर किंवा त्याच्या जवळपास इथं ब्रेक झाल्यानंतर आपल्याला कॉल साईड साठी एखादी ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते 25,440 आणि याचं टार्गेट ऑलमोस्ट या लेवल पर्यंत आहे, म्हणजेच 25,671. आपल्याला इथे ऑलमोस्ट 200 पॉईंटचं टार्गेट यामध्ये मिळू शकतं, किंवा उद्या मिळेल किंवा शनिवारी मार्केट बंद आहे, रविवारी मार्केट ओपन आहे, बजेट डे आहे, त्यासाठी मी तुम्हाला स्पेशल स्ट्रॅटेजीसाठी एक व्हिडिओ बनवणार आहे सॅटर्डेसाठी, तर तुम्ही नक्की पहा. आता इथं आपलं इमेजिएट टार्गेट काय आहे, तर तुम्हाला सांगितलेलं 440चा हाय जर ब्रेक झाला तर 670 पर्यंत आपलं अपसाइडला टार्गेट असणार आहे. समजा मार्केट ओपन झालं 440 वर, म्हणजेच 25, 460, 70, 80, तर आपल्याला फक्त ही जी लेवल आहे ना 440 याच्यावर कॅन्डल थोडीशी अशी कोणती कॅन्डल बनत नाही की ती खाली सपोर्ट घेऊन किंवा थोडीशी खाली नाही येतं वर जाते, असं काही होत नाही. तर इथे एखादी 5 मिनिटाला सपोर्ट जर तुम्हाला मिळाला तर अपसाइड साठी तुम्हाला एक कॉल साइड साठी ऑपॉर्च्युनिटी ही मिळू शकते. समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट समजा खाली यायला लागलं, तर आपल्याला काय करायचं, जोपर्यंत 25,330 ही जी लेवल आहे ही ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला डाऊन साइड साठी विचार करायचा नाहीये. समजा ती लेवल ब्रेक झाली तर आपलं टार्गेट असणार आहे 25,150, म्हणजे ऑलमोस्ट 100 ते 150 ते 160 पॉईंटचं आपलं डाऊन साइड साठी टार्गेट असणार आहे. आलं लक्षात? डाऊन साइडची एंट्री कुठे येणार आहे आपली, इथे. नंतर आपलं टार्गेट कुठपर्यंत येणार आहे, इथे. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे आपली एंट्री येणार आहे आणि आपलं टार्गेट असणार आहे या लेवल पर. हे पहा, हे निफ्टी मध्ये तुम्ही याचा एक फोटो काढून घेणं किंवा हे तुम्ही तुमच्याकडं सेव्ह ठेवत जावा आणि इथे आल्यानंतर काय काय करायचं हे आपल्याला पाहायचं. ओके, मार्केटमध्ये आता बजेट डे मुळे दोन्ही साईडला मुवमेंट होतात, त्यामुळे अपसाइड डाऊन साइड दोन्ही साईडला मार्केट हे चालू आहे. पण आपण सिंपल अनालिसिस सांगितलेलं आहे, यानुसार तुम्ही ट्रेड शोधणं चालू करा. ओके, हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता सेन्सेक्स मध्ये आपल्याला काय करायचंय, सेन्सेक्स मध्ये ही ऑलमोस्ट सेम पॅटर्न बनलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता ही जी लेवल आहे 82,700 या लेवलच्याच नियर बाय मार्केट इथनं खाली आलेलं आहे. आता आपल्याला उद्यासाठी काय करायचंय, जर मार्केटने याचा हाय ब्रेक केला, म्हणजेच काय, आजचा हाय ब्रेक केला 25,700, आता आहे 550 समथिंग लेवल, म्हणजे 100-150 पॉईंट हे सेन्सेक्स साठी खूप नॉर्मल आहे. तर हा जर 82,700 चा हाय ब्रेक करून कॅन्डल वर गेली किंवा इथे एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला तर आपलं अपसाइड टार्गेट असणार आहे 83,150. हे आपलं अपसाइडचं टार्गेट इझिली आपल्याला असणार आहे. आणि समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप डाऊन ओपन झालं समथिंग या लेवलला, तर आपल्याला पुन्हा एकदा 82,250 किंवा 70 या लेवलला इथे आल्यानंतर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळून परत अपसाइडला एखादा ट्रेड मिळतोय का, किंवा 82,300 ही जी लेवल आहे
या लेवलच्या खाली समजा एखाद्या बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतो की हे आपल्याला पाहायचं आहे आणि याचं डाऊन साईडचं टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 81,800 442 म्हणजेच 450. म्हणजे आपल्याला इथं एक 400 पॉईंटचं डाऊन साईडसाठी टार्गेट मिळणार आहे आणि इथं 400 पॉईंट अपसाईडसाठी टार्गेट मिळणार आहे. सिम्पल अनालिसिस आहे. तुम्ही अशा प्रकारे जर सिंपल पद्धतीने अनालाइज करायचं चालू केलं तर तुम्हाला दिसेल की मार्केट हे खूप सोपं आहे. पण काय होतं की आपण त्याला इतक्या क्रिटिकल किंवा इतक्या अवघड पद्धतीने पाहतो किंवा आपल्याला माहित नसते की इथं काय केलं पाहिजे, कोणत्या लेवलला आपण एंट्री केली पाहिजे, कोणत्या लेवलला आपण एक्झिट केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा ही सेन्सेक्सची एंट्री आहे. हे त्याचं टार्गेट आहे. इथं डाऊन साईडसाठी टार्गेट आहे. मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर आपली एंट्री कुठे आहे मी तुम्हाला सांगितलं 82,300 समथिंग लेवल समजून घ्या. ओके, या उद्याच्या लेवल्स आहेत. अशाच प्रकारे मार्केटमध्ये तुम्हाला उद्या पाहायचं आहे की कसं ट्रेड बनतात ते. आता तुम्ही वेगवेगळ्या सेक्टर याच्यामध्ये पाहू शकता की कोणता सेक्टर आज फार्मा सेक्टर निगेटिव्ह होतं, पण प्रायव्हेट बँक्स चांगलं होतं. त्यामुळे तुम्ही एयू बँक असेल, ॲक्सिस बँक असेल हे खूप चांगल्या प्रकारे रिएक्ट केलं. त्यानंतर आता बजेट डे येते त्यामुळे बघा इथे एनर्जी सेक्टर चांगल्या प्रकारे रिएक्ट करतोय. असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनलाईज तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. ओके. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी काही सजेशन्स असेल तर तुम्ही तेही सांगू शकता. थँक यू.